नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी ए आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील चौथं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत, सहकारी संस्थेची स्थापना, की ज्यामधील आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे हा घटक अभ्यासलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तकाची जी काही कार्य आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रवर्तक ही एक अशी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह आहे की जो सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारा व्यक्ती समूह असतो. सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये या प्रवर्तकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी कल्पना त्या ठिकाणी निर्माण होणं की सहकारी संस्था स्थापन करावी आणि ती कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठीचे सर्व प्रयत्न त्या व्यक्तीकडनं त्या ठिकाणी केले जातात. अशा व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणून लक्षात घ्यायचं आहे. प्रवर्तकालाच इंग्रजीमध्ये प्रमोटर किंवा फाउंडर म्हणून देखील ओळखलं जातं. फाउंडर म्हणजे शोध लावणारा किंवा त्या ठिकाणी प्रमोटर म्हणजे देखील शोध लावणारा किंवा ज्याच्या मनामध्ये कल्पना तारीख निर्माण होते काहीतरी नवीन करण्याची, त्याला आपण प्रमोटर किंवा फाउंडर म्हणून लक्षात घेतो. त्याचप्रकारे हा जो प्रवर्तक आहे, या प्रवर्तकाच्या मनामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याची जी कल्पना आहे ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सहकारी संस्थेच्या प्रत्यक्ष अस्तित्वात येण्या पाठीमागची जी सर्व परिश्रमाची जी काही कामं आहेत ती या प्रवर्तकाकडनं केली जातात. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करावी या प्रकारची कल्पना मनामध्ये उद्भवते आणि प्रत्यक्ष सहकारी संस्था त्या ठिकाणी साकार करू शकू किंवा प्रत्यक्ष सहकारी संस्था स्थापन होण्याकरिता जे जे प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं ते प्रयत्न या प्रवर्तकाकडनं केले जातात. जसं की प्रवर्तनावस्थेमधील सर्व टप्पे किंवा नोंदणी अवस्थेमधील सर्व टप्पे हे या प्रवर्तकाकडनं पूर्णत्वास नेले जातात. सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये प्रवर्तकाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते की सहकारी संस्थेची स्थापना करण्याची जी काही कल्पना आहे ती मनात उद्भवण्यापासून ती प्रत्यक्षात साकार करण्याची जी काय कार्यपद्धती आहे किंवा प्रत्यक्षात साकार होण्यामधील जी काय कार्य आहेत ती कार्य पूर्ण करण्यामध्ये या प्रवर्तकाचे सर्व परिश्रम त्या ठिकाणी उपयोगात आणले जातात. प्रवर्तक आपल्या परीने प्रत्यक्षपणे जे जे काम करावं लागेल सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये ते पुढाकाराने करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रवर्तकाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला किंवा प्रवर्तकाची जर अशी काही विशिष्ट व्याख्या जर आपण बघितली तर ती कुठेही नाही आहे, तिचा उल्लेख त्या ठिकाणी कायद्यामध्ये केलेला नाही आहे. मात्र या प्रवर्तकाचे जे काही कार्य आहेत त्या कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवर्तकाचा जो अर्थ आहे तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग प्रवर्तकाचा अर्थ जर लक्षात घेत असो आपण तर त्यामध्ये सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या कल्पनेपासून ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणून संस्थेची नोंदणी करून तिचा कारभार सुरळीतपणे चालू करण्याच्या दृष्टीने सर्व कार्य करणाऱ्या एका किंवा अनेक व्यक्तींच्या समूहाला प्रवर्तक म्हणून किंवा प्रवर्तक म्हणतात. हा अर्थ आपण लक्षात घेतला आहे. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याची जी काही कल्पना उद्भवलेली आहे त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने जे जे प्रयत्न या प्रवर्तकाकडून केले गेले पाहिजेत ते या प्रवर्तकाकडनं केले जातात आणि या नियोजित सहकारी संस्थेचा जो काय कारभार आहे तो सुरळीत चालावा याकरिता जी कार्य एका व्यक्तीकडनं किंवा व्यक्तिसमूहाकडनं केले जातात त्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला प्रवर्तक म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं की प्रवर्तक पुढाकाराने या सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये आपली भूमिका बजावतो. पुढाकाराने त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातून आपल्या मनातील कल्पना प्रत्यक्षात कशी साकारेल या प्रकारची किंवा या प्रकारच्या भावनेने ही सर्व कामं या प्रवर्तकाकडनं केली जातात. याचा अर्थ आपल्याला प्रवर्तकाचा जो मूळ अर्थ आहे तो समजला असेल. मग प्रवर्तक हा सहकारी संस्थेच्या स्थापनेबाबत पुढाकार घेऊन संभाव्य सभासदांना गोळा करण्याची व साधनसामग्री देखील संकलित करण्याची जबाबदारी स्वीकारतो. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर सभासदांची आवश्यकता लागते.
संस्थेकरिता साधनसामग्रीची आवश्यकता भासते, जसं की जागा असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, त्या ठिकाणी स्टेशनरी असेल किंवा मनुष्यबळ की ज्याला आपण कर्मचारी वगैरे म्हणूयात, मजदूर म्हणूयात फार तर, या सर्वांची आवश्यकता असते. मग या सर्वांची जुळवाजुळव या प्रवर्तकाकडनं केली जाते. या सर्वांना त्या ठिकाणी सर्वांची उभारणी त्या ठिकाणी केली जाते आणि हे काम प्रवर्तकाकडनं केलं जातं. आणि हे काम करत असताना प्रवर्तकामध्ये काही गुण असणं देखील गरजेचं आहे. मग प्रवर्तकामध्ये नेतृत्व गुण असणं देखील गरजेचं आहे, की प्रवर्तक हा नेतृत्व किंवा त्याच्यामध्ये लिडरशिप असावी, की त्या माध्यमातूनच तो या प्रकारची कामं योग्य पद्धतीने पूर्ण करू शकेल. त्यासोबतच चिकाटी असावी, पुढाकार वृत्ती असावी, कर्तबगारी, कल्पकता इत्यादी गुण हे या प्रवर्तकामध्ये असले पाहिजेत, की ज्या माध्यमातून तो ही सर्व कामे चोखपणे, परखडपणे आणि योग्य पद्धतीने पार पाडू शकेल. तसेच सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रारंभिक खर्चाचा आर्थिक भारही आपल्याला सोसावा लागेल. या भूमिकेतनं या प्रवर्तकाची तयारी देखील त्या ठिकाणी असते. आर्थिक क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते, की वेळेनुसार जर आर्थिक क्षमतेचा वापर करून जर एखादं काम जर पूर्ण होत असेल तर त्याचीही तयारी या प्रवर्तकाला करावी लागते. तर अशा पद्धतीने प्रवर्तकाची जी व्याख्या आहे, प्रवर्तकाचा जो अर्थ आहे तो आपल्याला या ठिकाणी समजला असेल. म्हणजे थोडक्यात आपण जर लक्ष घेतलं की सहकारी संस्था स्थापन करणारी व्यक्ती, की ज्या व्यक्तीला आपण प्रवर्तक किंवा त्या व्यक्तिसमूहाला प्रवर्तक म्हणून लक्षात घेतो, की या व्यक्तीकडनं सहकारी संस्थेच्या स्थापनेमधील जे विविध टप्पे आहेत ते पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि ह्याच टप्प्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रवर्तकाची जी काही कार्य आहेत ती या ठिकाणी अभ्यासायची आहेत. एकूण 13 कार्य आपल्याला अभ्यासायचे आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त 7 कार्यांचा त्या ठिकाणी विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. उर्वरित कार्य आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण बघूयात की या प्रवर्तकाला कोणत्या स्वरूपाची कार्य या ठिकाणी पूर्ण करावी लागतात, की ज्यामध्ये पहिलं आपण जर कार्य बघितलं की सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना त्या ठिकाणी सुचणे. सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना या प्रवर्तकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते, त्या व्यक्तीला सुचते. का तर त्या व्यक्तीमध्ये पुढाकार घेण्याची क्षमता असते, त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण असतो, चिकाटी असते. त्यासोबतच कर्तबगारी आणि कल्पकतेच्या जोराने ही व्यक्ती काय करते, सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना मनामध्ये उद्भवल्यानंतर त्या प्रकारच्या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी धडपड करते, योग्य प्रकारची वाटचाल सुरू करते. आणि हे पहिलं काम आपल्याला सांगता येईल की सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना या व्यक्तीच्या मनामध्ये उद्भवते, की ज्या उद्भवलेल्या कल्पनेला पूर्णत्वास नेण्याकरिता या प्रवर्तकाकडनं हालचाली सुरू होतात, योग्य मार्गक्रमण त्या ठिकाणी सुरू केलं जातं. समाजाच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या विशिष्ट गरजा भागवण्यासाठी एखादी सहकारी संस्था स्थापन करावी या हेतूने ही प्रवर्तक व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह त्या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार त्या ठिकाणी करते. आणि हा विचार कशाप्रकारे पूर्ण होऊ शकेल आणि कशाप्रकारे सामाजिक आर्थिक विकास घडवून आणला जाऊ शकेल या प्रकारची कार्यवाही या प्रवर्तकाकडनं सुरू होते. आणि म्हणून पहिलं कार्य हे आपल्याला प्रवर्तकाचं सांगता येईल की सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना सुचणे. त्यानंतर दुसरं आपल्याला कार्य लक्षात घ्यायचं आहे, अनौपचारिक सभा बोलवणे. मग फक्त कल्पना सुचून चालत नाही आहे, तर त्यासाठी योग्य प्रकारची पावलं उचलणं गरजेचं आहे, की ज्या माध्यमातून अनौपचारिक सभेचं आयोजन या प्रवर्तकाकडनं केलं जातं. गावातील किंवा परिसरातील ज्या विविध कुटुंबातील व्यक्ती आहेत की ज्यांना एकत्रित आणून त्यांना सहकारी संस्था स्थापन करण्याचा जो उद्देश आहे किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचं जे महत्त्व आहे ते या अनौपचारिक सभेच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम प्रवर्तक करतो. या अनौपचारिक सभेलाच नोंदणीपूर्व सभा किंवा प्राथमिक सभा किंवा अनौपचारिक सभा म्हणून देखील ओळखलं जातं. आपल्या मनातील आलेले विचार किंवा आपल्या मनातील कल्पना ही या सर्व सभासदां किंवा या सर्व व्यक्तींसोबत त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. सर्व व्यक्तींसमोर या प्रकारची कल्पना मांडली जाते आणि त्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना या सभेपुढे मांडून सभा स्थापनेचं किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचं जे महत्त्व आहे हे या प्रवर्तकाच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम केलं जातं. म्हणजे अनौपचारिक सभा घेतली जाते की ज्या माध्यमातून लोकांना कळावं, समाजातील अनेक व्यक्ती की ज्यांना स्वतःबरोबरच इतरांचाही विकास कसा घडवून आणता येईल या संदर्भातील जे महत्त्व आहे
हे सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. याचं महत्त्व जे आहे हे या प्रवर्तकाकडनं गावातील किंवा परिसरातील ज्या काही व्यक्ती आहेत किंवा व्यक्तिसमूह आहेत त्यांना या ठिकाणी पटवून देण्याचं काम प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यानंतर तिसरं जे आपण कार्य अभ्यासणार आहोत की संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत ती ठरवली जातात. संस्थेची उद्दिष्टे ठरविणे हे तिसरं कार्य त्याला पूर्ण करावं लागतं. मग अनौपचारिक सभा बोलावलेली असेल की ज्यामध्ये सहकारी संस्थेचं जे महत्त्व आहे ते पटवून दिलं जातं. सहकारी संस्थेचे उद्दिष्ट काय असणार आहेत, नियोजित सहकारी संस्थेची उद्दिष्ट, नियोजित सहकारी संस्थेचं महत्त्व काय असणार आहे या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा घडवून आणली जाते. त्यासोबतच मग सहकारी संस्थेची उद्दिष्ट काय असणार आहेत या संदर्भातील यादी त्या ठिकाणी तयार केली जाते की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार मुख्य उद्दिष्टांमध्ये त्या ठिकाणी फरक त्या ठिकाणी पडत असतो. मग सहकारी संस्था कुठल्या स्वरूपाचा व्यवसाय त्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेणार आहे, कशाप्रकारे सेवा देणार आहे, याप्रमाणे जी सहकारी संस्थेची उद्दिष्ट आहेत त्यामध्ये फरक त्या ठिकाणी पडत असतो. उदाहरणार्थ ग्राहक सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर त्यामध्ये वाजवी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा या त्या ठिकाणी कशा पुरवल्या जाऊ शकतात हे जे काही उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने या ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे समाजाला आर्थिक दुर्बलतेपासून कसं दूर नेता येईल किंवा सामाजिक हित कसं जोपासलं जाईल या हेतूने प्रवर्तकाकडनं या सहकारी संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत ही तारखेने निश्चित केली जातात की ज्या माध्यमातून या सर्व सभासदांना एकत्रित आणण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यानंतर पुढचा आपण कार्य अभ्यासतो की प्रकल्प अहवाल तयार करणं. सहकारी संस्था स्थापन करायची आहे की ज्याचा जो भविष्यकालीन आराखडा आहे तो या प्रकल्प अहवालामध्ये नमूद केला असतो की ज्यामध्ये संभाव्य व्यवहार, उत्पन्न व खर्च आणि ज्या आर्थिक उलाढाली आहेत, जे व्यवहार आहेत हे सर्व विचारात घेऊन हे प्रकल्प अहवाल किंवा हा जो प्रकल्प अहवाल आहे हा तज्ज्ञांकडनं त्या ठिकाणी तयार करून घेतला जातो आणि त्या माध्यमातून या सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून ते सहकारी संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीपर्यंतचा सर्व आराखडा हा त्या ठिकाणी नमूद केलेला असतो. त्याच आराखड्याप्रमाणे सहकारी संस्थेला त्या ठिकाणी काम करावं लागतं. म्हणजे आपण चौथं जर कार्य बघितलं की त्या ठिकाणी प्रकल्प अहवाल या प्रवर्तकाला तयार करावा लागतो की ज्या माध्यमातून एक सहकारी संस्थेच्या कामाची जी काय दिशा आहे ती त्या ठिकाणी ठरवण्यात येत असते. त्यानंतर सहकारी संस्थेच्या स्थापनेकरिता जी आवश्यक असणारी साधनसामग्री आहे ती साधनसामग्री गोळा करण्याचं काम देखील या ठिकाणी या प्रवर्तकाला करावं लागतं की ज्यामध्ये आपण पाचवं कार्य अभ्यासतो आहोत की साधनसामग्री गोळा करणं. मग नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीचे त्या ठिकाणी संकलन प्रवर्तकाला त्या ठिकाणी करावं लागतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की ज्यामध्ये जागा असेल, इमारत असेल, इमारतीमध्ये एखादं कार्यालय असेल, त्या कार्यालयामध्ये वापरण्यात येणारं फर्निचर असेल, स्टेशनरी असेल, त्यासोबतच त्या ठिकाणी लेखन साहित्य असेल किंवा मनुष्यबळ की ज्याला आपण लेबर म्हणूयात किंवा कर्मचारी म्हणूयात, इत्यादी गोष्टी किंवा इत्यादी साधनसामग्री या प्रवर्तकाला त्या ठिकाणी संकलित करावी लागते आणि इत्यादी साधनसामग्रीच्या माध्यमातून जे सहकारी संस्थेच्या स्थापनेतील जे काय कामं आहे त्याला गती देण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साधनसामग्री गोळा करून या सहकारी संस्थेच्या स्थापनेचा जो हेतू आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न या प्रवर्तकाकडनं केला जातो. त्यानंतर पुढचं जे काय कार्य आहे की आर्थिक योजना तयार करणं. मग सहकारी संस्थेची उद्दिष्टे निश्चित झाली, सहकारी संस्थेचं महत्त्व पटलं किंवा सहकारी संस्थेच्या स्थापनेकरिता जे सभासद आहेत ते त्या ठिकाणी एकत्रित झालेत, उपलब्ध झालेत, साधनसामग्री गोळा झाली किंवा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला तर निश्चितपणे याही नंतर त्या ठिकाणी आर्थिक योजना त्या ठिकाणी तयार करावी लागते. मग सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखादा जर व्यवसाय प्रकार जर त्या ठिकाणी निश्चित केला असेल तर त्यासाठी त्या व्यवसाय प्रकाराकरिता त्या ठिकाणी नियोजित सहकारी संस्थेच्या प्रकल्प अहवालाच्या आधारे संस्थेची आर्थिक योजना त्या ठिकाणी तयार करून भांडवल उभारणीचे जे काही साधनं आहेत, भांडवल उभारणीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ते त्या ठिकाणी निश्चित केले जातात. हे सर्व प्रवर्तकाच्या माध्यमातून काम पूर्णत्वास नेले जातात. मग नियोजित संस्था स्थापन करायची म्हटल्यानंतर त्यासाठी लागणारं भागभांडवल किंवा भागभांडवलाचे जे स्रोत आहेत, भागभांडवलाचे जे मार्ग आहेत की मग कर्ज स्वरूपाने म्हणूयात, भांडवल उभारणी किंवा ठेवी स्वीकारणं, जनतेकडनं ठेवी स्वीकारून त्या ठिकाणी भांडवल उभारणी असेल
किंवा सभासदांकडनं आलेलं जे काय भागभांडवल असेल या माध्यम किंवा यांच्याही व्यतिरिक्त काही भागभांडवलाचे इतरही काही जे काय मार्ग आहेत त्या माध्यमातून सहकारी संस्थेमध्ये भांडवल उभारणी कशाप्रकारे केली जाऊ शकेल ह्या प्रकारच्या हेतूने त्या ठिकाणी आर्थिक योजना तयार करण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जात असतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे की बँकेमध्ये खातं उघडणं. प्रवर्तकाला बँकेमध्ये खातं उघडत असताना जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्या ठिकाणी खातं उघडावं लागतं की ज्या खात्यामध्ये सभासदांकडनं जी नियोजित सहकारी संस्था आहे की जिचे जे सभासद आहे त्या सभासदांकडनं जी प्रवेश शुल्क किंवा भागभांडवलाची रक्कम त्या खात्यामध्ये जमा करावं लागते आणि ती जमा केल्यानंतर बँकेकडनं बँक शिल्लकीचा दाखला त्या ठिकाणी मिळवावा लागतो आणि तो दाखला त्या ठिकाणी प्रवर्तकाला सहकारी संस्थेच्या नोंदणीकरिता त्या ठिकाणी आवश्यक असतो की त्या कागदपत्रांमध्ये हा दाखला देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि म्हणूनसाठी बँकेमध्ये या नियोजित सहकारी संस्थेच्या नावे किंवा नियोजित सहकारी संस्थेचं जे नाव जे खातं आहे ते त्या ठिकाणी उघडण्याचं काम किंवा उघडण्याची जबाबदारी ही या प्रवर्तकाची मानली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने या प्रवर्तकाची जी काय एकूण 13 कार्य आहेत त्यापैकी आपण 7 कार्य या व्हिडिओमध्ये या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित जी कार्य असणार आहेत त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.